हॅलो फ्रेंड्स, मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत आहात ना? तर मजेत राहा आणि तब्येतीची प्लीज काळजी घेत चला, कारण की नवनवीन व्हायरसेस जे आहेत ते आलेले आहेत. त्यात कॅन्सरचं प्रमाणही खूप जास्त वाढलेलं आहे. आत्ताच नुकतंच न्यूज जी होती की ज्या ताई होत्या त्या माउथ कॅन्सरमुळे एक्सपायर झालेल्या होत्या. तर म्हणून थोडंसं काळजी घेत चला सगळेजण. हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजचा जो माझा व्हिडिओ आहे हा संध्याकाळची जी माझी रुटीन असते, म्हणजे रात्रीचा स्वयंपाक वगैरे जो असतो, तर त्याबाबतची आहे की मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवते. त्याच्यानंतर किचन क्लीन करण्यापासून, माझी घरातली सगळी भांडी वगैरे आवरण्यापासून तर रात्री झोपायला जाईपर्यंतचीच ही सगळी रुटीन आहे, ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मी आता कणिक वगैरे करून ठेवलेलं असतं माझं. कणिक 10-15 मिनटं तरी ॲटलीस्ट मी आधी करून ठेवते. मग त्याच्यानंतर भाज्या वगैरे कापायला घेते की तोपर्यंत एक कणिक चांगलं मुरलं की पोळ्या मस्त स्पंजी सॉफ्ट होतात, मऊसूत राहतात, खायला पण चांगल्या लागतात. आणि मग इकडे मी थोडासा चहा बनवून घेतलेला आहे, कारण की संध्याकाळचा चहा जो आहे तो आज माझा स्किप झालेला आहे. आर्या ॲक्च्युली मैत्रिणीकडे गेलेली होती. मी तिचा भरपूर वेळ वेट केला की म्हटलं ती आली तर मग तेव्हा चहा घेईन. आणि आदित्याची पण वाट बघितली, पण आदित्यला पण यायला उशीर होणार होता. त्याच्यामुळे मग त्यांची वाट बघता बघता माझाही चहा उशीरच झाला. तर दोघं काही लवकर आलेच नाही. मग मी माझा आता चहा बनवला आणि त्याच्यानंतर जे आहे ते संध्याकाळ झाली की दिवसभर तर असे कर्टन्स वगैरे जे असतात ते उघडेच असतात, कारण की थोडीशी हवा, मला असं वाटतं ना की घरामध्ये भरपूर प्रकाश आणि खूप मोकळी हवा, फॅनची हवा नाही, जी आपली बाहेरची जी हवा असते ना, मला माहिती की शहरामध्ये खूप जास्त हवेचं प्रमाण तर नाही मिळू शकत आपल्याला, फ्रेश एअर तर नाही मिळू शकत, पण जेवढं पॉसिबल आहे तेवढं करायला पाहिजे. तर मी पडदे वगैरे उघडून ठेवते, खिडक्या वगैरे विंडो ओपनच असतात दिवसभर घरातल्या, जेणेकरून जी बाहेरची जी थोडीफार मोकळी एअर आहे ती आपल्याला स्वच्छच मिळत असते. त्याच्याने थोडंसं घर पण फ्रेश वाटतं आणि आपल्याला स्वतःला पण. तर त्याच्यानंतर आदित्यही आता थोड्या वेळात घरी येऊन जाईल. तोपर्यंत मी भेंडी कापायला घेतलेली होती, कारण की आज भेंडीची भाजी करणार होती, पोळी करणार होती आणि बोंबीलची चटणी. कारण की सुकट बोंबील जे आहे आमच्या घरामध्ये ते थोडंसं पाहिजे असतं. म्हणजे एखादी भाजी नावडती जरी झाली तर थोडीशी बोंबीलची चटणी, सुकटची चटणी ताटाला लावली की त्याच्यासोबत ते खाल्लं जातं. 1-1.5 पोळी का असेना, नावडत्या भाजीसोबत बोंबीलची चटणी खाता खाता थोडंसं पोट भरून जातं. त्याच्यामुळे मी ती बोंबीलची चटणी पण आज करून ठेवणार होती आणि ती जास्त क्वांटिटीत करून ठेवते. मी एका डब्यात भरून ठेवते, जेणेकरून पाहिजे तेव्हा खाता येते. ॲटलीस्ट 8 दिवस तरी खाता येते. 8 दिवस, 4 दिवस जशी पुरेल तशी, ती डिपेंड असतं. आणि माझ्याकडे जी भेंडीची भाजी होते तर आर्याला ती भाजी अगदी सिंपल लागते. म्हणजे त्याच्यामध्ये लसूण टाकायचं नाही, हिरवी मिरची पण टाकायची नाही. फक्त आणि फक्त जिरं टाकायचं, लाल मसाला, काळा मसाला, थोडंसं मीठ आणि हळद, बस एवढंच टाकून आणि मग ती बनवावी लागते. त्याच्यामुळे तिचे खूप नखरे असतात खायचे. जर तशी भेंडी नाही बनवली तर ती जेवण नाही करत. म्हणून मग तिच्या आवडीचीच भेंडी बनवली. संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं, सकाळी मुलांचे टिफिन्स असतात, व्यवस्थित जेवण नाही होतं. ॲटलीस्ट संध्याकाळचं एक वेळचं जेवण का असे ना, ते प्रॉपर झालं पाहिजे. आणि आदित्यचं तसं जेवणाचं असं काही रिस्ट्रिक्शन नसतात. त्याला जे पण काही दिलं तो साधं, सिंपल, अगदी मस्त आनंदात खाऊन घेतो. अगदी बिना मिठाची भाजी असेल ना, तीसुद्धा खाऊन जाईल. मीठ नाही आहे हे सुद्धा तो सांगणार नाही, असा त्याचा स्वभाव आहे. पण हां, आर्याला मात्र थोडंसं चमचमीत छान खायला लागतं. ज्या तिच्या आवडीच्या भाज्या आहेत तेवढ्याच त्या भाज्या खाते ती, बाकीचं खायलाच नाही म्हणते. मुली खूप नखरे करतात. खरंच मुलं खूप समजदार असतात. तुमच्या घरात जर एक मुलगा आणि मुलगी असेल तर त्यांच्यापैकी जास्त नखरे कोण करतं आणि जास्त शांत कोण आहे, समजदार कोण आहे, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मुलगा की मुलगी. त्याच्यानंतर माझ्या पोळ्या बनवून झालेल्या होत्या आणि मग मी इकडे बोंबील कापायला घेतलेले होते. तर तसं तर बोंबील कापणं म्हणजे काही कापण्यासारखे खूप जास्त नसतात, ते कडक असतात, हातानेही तुटू शकतात. पण काय झालं ना, मागच्या वेळेस एकदा मी ते बोंबीलची चटणी करायला घेतली आणि हाताला तोडायला लागली, तर त्या बोंबीलचा जो असं बारीक हे असतं ते बोटामध्ये घुसून गेलेलं होतं आणि त्याचा बराच त्रास झाला मला. कारण ते इतकं बारीक होतं की ते निघतही नव्हतं आणि असं हाताला फक्त लागायचं आणि दिसतही नव्हतं. मग तेव्हापासून मी जरा सांभाळूनच ते काम करायला लागलेली. काय असतं आपल्या किचनची कामं करताना ना, घाई गडबड न केलेली बरी. म्हणजे शांततेत काम करायला पाहिजे, आपला जीव सांभाळून. नाहीतर मग पहिले असं व्हायचं की घाई गडबडीमध्ये स्वयंपाक करायची, कधी हाताला चटके लागलेले असायचे, कधी हाताला कट्स लागून जायचे, कायम हात भाजलेला असायचा, कायम हाताला चटके लागलेले असायचे. पण आता नाही, आता मी थोडंसं शांतपणे काम करते आणि माझ्या पद्धतीने आरामात होऊ देते. थोडीशी अर्धा तास आधी स्वयंपाकाला लागते. तर बोंबील जे आहेत ना, मी पाण्यात टाकून घेत नाही, कारण की पाण्यात टाकल्यानंतर बोंबीलचा ना खूप वास यायला लागतो चटणी केल्यावर. तर मग ते बोंबील जे असतात मी हातावर असे छान भरपूर चोळून आणि मग त्याच्यामधली जी घाण असते, म्हणजे जो वरचा जो अनवॉन्टेड जो आपल्याला तो कचरा वगैरे असतो तो असा निघून जातो
आणि किचन क्लीन ठेवण्याची सगळ्यात एक मोठी चांगली टिप मी तुम्हाला सांगते, की जेव्हा पण तुम्ही स्वयंपाक कराल ना, कांदे कापाल, लसूण निवडाल किंवा बाकीचं सगळं कराल, तर एक बाऊल असं साईडला ठेवून घ्यायचं किचनमध्ये आणि मग त्याच्यामध्ये सगळा कचरा टाकायचा, जेणेकरून किचन ओट्यावर घाणच नाही होत. म्हणजे माझा आता एवढा स्वयंपाक झाला, भेंडी कापून झाली, त्याच्यानंतर माझी पोळ्या बनवून झाल्या, पण किचन ओटा अजूनही जसाचा तसा नीट आणि क्लीन आहे एकदम. तर आता मी इकडे मिरच्या खुडायला घेतलेल्या आहेत. आता मिरच्या एका बाजूला खुडून टाकते आणि हे जे बाऊल आहे, जे मी तुम्हाला म्हटली, की एक कुठलंही भांडं, एक छोटं मोठं असं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळा कचरा टाकत राहायचा. जेणेकरून काय होतं, की किचनवर इकडे तिकडे कचरा फेकण्यापेक्षा आहे ना, कामं लवकर होतात, सुटसुटीत होतात आणि जास्त किचनवर खूप गबाळं पण नाही होत. नंतर ते आपल्यालाच ते बघून एकदम वैताग येतो ना, की जास्त किचन म्हणजे पसारा झाला तर. मग ह्या छोट्या-छोट्या टिप्स ज्या असतात ना, त्या खूप इफेक्टिव्ह असतात स्वयंपाक करत असताना. आता हा सगळा जो कचरा झालेला होता, तो सगळा बाऊलमध्ये, त्याच्यामुळे किचन ओटा अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका आहे. त्याच्यामुळे स्वयंपाक करतानाही आपल्याला छान वाटतं. तर खूप साऱ्या मिरच्या माझ्या खोडून झालेल्या आहेत. आता मी गॅस पेटवून घेतला आणि चटणी करायला घेतली. तर मला कधी-कधी असं वाटतं ना, की काही गोष्टी आहे ना, आपल्या आई-वडिलांकडून ज्या आपल्याला मिळतात ना, वारसा हक्क आपण जे म्हणतो, तर ते खूप इम्पॉर्टंट असतं नाही का? खरंच खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. माझी मम्मी ना आम्हाला नेहमी स्वयंपाक शिकवायची. म्हणजे मी 4थी-5वीला असतानापासून मम्मीनी थोडं-थोडं स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. म्हणजे कधी असं की हां, तू आता पोळी करून घे किंवा कणिक करून दे किंवा ही भाजीला फोडणी करून घे. ही भाजी मी सांगते तसं तू बनव. जशी लागेल तशी लागेल, पण मी सांगते तू फक्त बनवायला घे. असा तिचा अट्टहास असायचा. म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत तिने मला आणि माझ्या बहिणीला इतकं ट्रेन केलेलं होतं ना, अगदी लहानपणापासूनच. म्हणजे सगळ्या दोघींनाही खूप लवकरात लवकर आम्हाला स्वयंपाक शिकवलेला होता. नेहमी आमच्या बाजूला बसायची आणि सांगायची, की "मी सांगते ती भाजी तू बनव, बघू किती छान होते ते. नाही चांगली झाली ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, खाऊन घेऊ आम्ही." असं असायचं त्यांचं. कधी कंप्लेंट नाही करायचे, पप्पा नाही किंवा ती नाही. तर तिची जी ही सवय होती ना लहानपणापासूनची आम्हाला, ती खरंच आत्ता खूप कामी येते. म्हणजे आता अगदी मला कोणी सांगितलं ना, की 50 लोकांचा स्वयंपाक तुला बनवायचा आहे, तरी मी आरामात बनवू शकते. कुठलीही भीतीशिवाय आणि तोही एकदम प्रॉपर मेजरमेंट घेऊन आणि सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित टाकून आणि अगदी टेस्टी जेवण बनवू शकते. एवढं मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे, की मी तेवढं करू शकते. तर आणि आमच्याकडे जे आहे ना, तर माझे भाऊ-बहिणी आम्ही असे सगळे 4 भावंडं. तर 4 भावंडांपैकी मी सगळ्यात मोठी. त्याच्यानंतर माझी बहीण, ती 1.5 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान. त्याच्यानंतर जे दोघं भाऊ आहेत, तर एक 5 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आणि एक 7 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान. म्हणजे खूप लहान होते ते. तर त्याच्यामुळे काय व्हायचं, की आमच्या घरामध्ये एक शिस्तबद्ध वातावरण आईने ठेवलेलं होतं किंवा पप्पांनीही ठेवलेलं होतं. मुलगा किंवा मुलगी याच्यामध्ये कधीही भेदभाव नाही केला. तर चारींनाही आम्हाला काही ना काहीतरी कामं वाटून दिलेली असायची, की याने हे काम करायचं, त्याने ते काम करायचं. आणि गावाकडे तर तुम्हाला माहितीच आहे, खूप मोठी-मोठी घरं असतात. त्याच्यानंतर घराच्या पुढे ओटा असतो मोठा, ओट्याच्या पुढे खूप मोठं अंगण असतं आणि एवढं सगळं झाडझूड करण्यापासून आणि घर पहिले सारवायचे. तर आमची जी घरं होती ते आम्हाला आठवतं, की दर शनिवारी आठवड्यातनं एकदा दर शनिवारी आई शेतातनं शेण घेऊन यायची आणि त्या शेणाने आम्ही एक-एक घर सारवायचो. म्हणजे 4 खोल्यांचं घर होतं. त्याच्यापुढे खूप मोठा ओटा होता आणि त्याच्यामुळे खूप मोठं असं अंगण. त्याच्यामुळे कामं अशी वाटलेली असायची. कामच इतकी असायची ना, की वाटण्याशिवाय पर्यायच नव्हता. तर माझ्याकडे तर नेहमी स्वयंपाकाचं काम असायचं. म्हणजे सकाळचा स्वयंपाक जर आई करणार, तर संध्याकाळी कंपल्सरी स्वयंपाक मी करणार. त्याच्यानंतर बाकीची जी कामं असायची, भावाकडे एक एक अंगण झाडायचं, एक ओटा झाडायचा, बाकीची घरातली जी बारीक-सारीक थोडीफार कामं असतील, ते दोघं भावांकडे असायची. त्याच्यानंतर माझ्याकडे आणि बहिणीकडे स्वयंपाक, धुणं, भांडी ह्या गोष्टी डिव्हाईड केलेल्या होत्या. मी सायंकाळी जर स्वयंपाक करणार, तर रात्रीची जेवणाची भांडी ती घासणार. कारण की शाळेचं पण आमचं टायमिंग असायचं. सकाळी आम्ही मराठी शाळेत जायचो. त्याच्यामुळे सकाळी 10 वाजता शाळेत गेलो, की 5-5:30ला म्हणजे 5 वाजता शाळा सुटायची. एक 10-15 मिनटं इकडे-तिकडे मैत्रिणीशी गप्पा-टप्पा मारता-मारता 10-15 मिनटं व्हायची. मग आम्ही घरी यायचो. मग संध्याकाळी आलो, की मी स्वयंपाक आवरणार आणि ती रात्रीची भांडी घासणार. तर असं सगळं नियोजन असायचं. तर मग मुलामध्ये किंवा मुलीमध्ये भेदभाव नसल्यामुळे जे आहे ना, कामाची खूप शिस्त लागली. म्हणजे भावांनाही सवय लागली, मलाही सवय लागली. कामाचा कधीही कंटाळा नाही केला आम्ही. आणि ती गोष्ट आत्ता खरंच खूप महत्त्वाची वाटते, की लहानपणी आपले आई-वडील जे आपल्यावर रिस्ट्रिक्शन करतात ना, की आपल्याला तेव्हा असं मुळीच असंच वाटत राहतं, की हे आपल्याला खूप धाकात ठेवतात, आपल्याला खूपच शिस्त लावत असतात, आपल्याला समजून नाही घेत. पण खरं तर आई-वडिलांचं ती तेव्हाची ती गोष्ट केलेली जी असते ना, ती मोठेपणी भविष्यात खूप कामी येते आणि तेच मला आज कामी येतंय किंवा माझ्या बहिणीलाही कामी येते आणि माझ्या भावांनाही.
आजही माझ्या दोघंही भावांचं लग्न झालेलं आहे. दोघांनाही एक एक मुलं आहेत. पण दोघंही असे आहेत ना, की जर घरातली कामं करायची वेळ आली ना, तर दोघंही करू शकतात. त्यांना अजिबात त्यांचा पुरुषी अहंकार असा नाही होत, की आम्ही का करायला पाहिजे, असं त्यांना असं अजिबात नाही वाटत. आणि बहीण पण जॉब वगैरे करते. गव्हर्नमेंट जॉब आहे तिचा, तर तसा जॉबही करते प्लस घर व्यवस्थित सांभाळते तिचं आणि कामं पण करून घेते. म्हणजे असं काही हे नसतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांनी, आईनी लावलेली शिस्त आणि त्यांचं आम्हाला नेहमी एकच वाक्य असायचं, काम केल्याने कधीही कुठला माणूस मरत नाही. त्याच्यामुळे कामाचा कधीही कंटाळा नाही करायचा. आणि आईची एक शिस्त अशी होती, की तिला काम फक्त केलेलं चालत नव्हतं. तिचं असं होतं, की काम करायचं ते मन लावून करायचं. नाही जर तिच्या मनासारखं काम झालं, तर ती आम्हाला तेच काम डबल करायला लावायची आणि मग सांगायची, की जोपर्यंत ते काम परफेक्ट होत नाही ना, तोपर्यंत ते काम तुम्हाला करावं लागेल. मग ते एकदा करावं लागेल, दोनदा करावं लागेल. पण मग एकदाच जर काम करायचं आहे ना, तर स्वच्छ करा, नीटनेटकं करा, मन लावून करा. काम करायचंच आहे तर असं कंटाळवाणा म्हणजे स्वभाव ठेवून मग काम करू नका. जे पण काही कराल ते मनापासून करा. आणि ही शिस्त आम्हाला लावल्यामुळे तुम्हाला सांगते ना, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझं जे घर आहे ना, अगदी नीटनेटकेपणाने राहणं, नीटनेटकेपणाने घर ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींची इतकी छान सवय लागली आणि माझ्या सवयीमुळे ना आदी-आऱ्यालाही तशीच सवय लागत गेली. म्हणजे त्यांनाही कामाचा कंटाळा येत नाही. दोघंही व्यवस्थित स्वयंपाक करू शकतात, जेवण बनवून खाऊ शकतात, भांडी घासून शकतात, कपडे धुवायला लावू शकतात, कपडे वाळत घालून देऊ शकतात, इव्हन झाडू फरशीही करू शकतात. म्हणजे माझ्याही घरामध्ये ना मुलगा ना मुलगी असा भेदभाव केला जात नाही. आदित्य मुलगा जरी असेल ना, तरीही त्याला सवय लावली जाते, की हे बघ, तू जर उद्या कधी बाहेर एज्युकेशनसाठी गेलास आणि तुला स्वयंपाक करायची वेळ आली, तर असं तर नाही व्हायला पाहिजे ना, की तू कुणावर तरी डिपेंड राहायला पाहिजे, की कोणीतरी तुला स्वयंपाक आणून देईल, मग तू खाशील. तर त्याच्यापेक्षा बेस्ट वे, की तू तुझ्या पुरतं का होईना पण स्वयंपाक बनवायला शिकलं पाहिजे. मग तू साधी खिचडी बनवायला शिक, साधी पोळी बनवायला शिक, थोडासा भात बनवायला शिक, अंड्यांचं ऑमलेट बनवायला शिक, अंडा रोल बनवायला शिक, जे तुला योग्य वाटेल. जितकं की तुझं पोट भरेन, की कुणाकडेही मागायची वेळ नाही येणार, इतकं तर तू केलंच पाहिजे. तर अशी पहिल्यापासूनच शिस्त लावल्यामुळे ना, तर त्यालाही आता स्वयंपाकाचा कंटाळा येत नाही आणि शिवाय घरातल्याही कुठल्याही कामाला तो नाही म्हणत नाही. मुलगा जरी असला तरी तो घरात झाडू करू शकतो, फरशी करू शकतो, कपडे वाळत घालायचीही कामं करतो, कपडे धुवायची पण कामं करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची शिस्त मी जे म्हटली, की आई-वडिलांपासूनच मुलांपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या जात असतात. आता दोघंही इतके परफेक्ट आहेत. माझी मुलं आहेत म्हणून मला कौतुक नाही करायचं आहे. पण त्यांची जी शिस्त त्यांना आता लागली ना, ती आयुष्यभर लागलेली राहील. ते म्हणतात ना, की लहान मुलं जे लहानपणी जे असतात, ते 15 वर्षाच्या आतली जी मुलं असतात, ती मातीची भांडी असतात. तर तुम्ही त्यांना जसा आकार देणार, जसं त्यांना गोष्टी शिकवणार, तसंच त्या गोष्टी शिकणार. तर आता आदी-आर्या एकदम सेल्फ डिपेंड अशी दोघंही एकदम सेल्फ डिपेंड अशी व्यक्ती बनलेली आहेत. स्वतःची कामं स्वतः करतात. काहीही कुणावर डिपेंड नसतात. मी घरी असली नसली तरी कधीही कुणाकडे जेवायलासाठी जाणार नाही. कधीही बाहेरून आणणार नाही. वेळ पडली तर कधी-कधी आणणार, पण शक्यतो जेवढं शक्य असेल तेवढं स्वतः जेवण पण बनवणार, बनवून खाऊन पण घेणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कुठेतरी मला माझ्या मम्मी-पप्पांनी दिल्या आणि त्यांनी दिलेल्यामुळे मी माझ्या आदी-आऱ्याला पण देऊ शकली. तर माझ्या आईची जी शिस्त होती ना, ती तेव्हा असं वाटायचं की आई खूपच शिस्त लावते, खूपच रिस्ट्रिक्शन ठेवते. पण मग आता तिने ज्या गोष्टी केलेल्या होत्या ना आमच्यासाठी त्यावेळेला, त्यांचं हे आत्ता कळतंय की हो, आपली आई जी होती ना, म्हणजे पहिले जे जनरेशन होतं ना, ते मुलांच्या बाबतीतनं थोडंसं स्ट्रिक्ट होतं, की नाही मुलगी आहे तर मग हे तू हे करून घेतलं पाहिजे किंवा हे शिकून घेतलं पाहिजे. उद्या जाऊन तुला ह्याच्यासाठी टॉर्चर नको झाला पाहिजे किंवा ह्याच्यामुळे तुला बोलणं नाही ऐकायला मिळायला पाहिजे, की ही गोष्ट तुला करता येत नाही, मग काय फायदा? असं कुणीतरी आपल्याला बोलेल, कुणीतरी आपल्याला टॉन्ट मारेल, टॉर्चर करेल. ह्या गोष्टींपेक्षा बेस्ट आहे, की आपण इतकं स्वतःला परफेक्ट बनवून टाकायचं ना, की कोणाला चान्सच नाही मिळाला पाहिजे, की हे असंच केलं, तसंच केलं बोलायचा. तर तुमच्या सगळ्यांना आता तुमच्याशी गप्पा मारता तुम्हाला दिसतंच आहे, की माझा पूर्ण स्वयंपाक पण बनवून झाला. आदित्यही क्लासवरून येऊन गेलेला आहे आणि आता जेवणाला बसायचीच तयारी आहे. तर मग आदित्यचे जे ओट्स आहेत ना, ते तो खात असतो संध्याकाळी. तर त्यांनी ओट्स बनवायला घेतलेले. तर मी जसं तुम्हाला बोलली, की मुलांना सवय इतकी लागून गेलेली ना, की स्वतःची कामं स्वतः करून घेतात. आता माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत त्याने छान आराम केला. त्याला माहिती होतं, की आता मी मध्ये लुडबुड केली तर मम्मी चिडून जाईल.
तोपर्यंत त्यांनी सगळं आवरून घेऊन दिलं आणि त्याच्यानंतर ओट्स बनवायला घेतले. ओट्स वगैरे बनवून झाले आणि मग आम्ही जेवायला पण घेतलं. त्याच्या मित्राचा कॉल आलेला होता, तोपर्यंत तो मित्राशी बोलत होता. आणि आर्या, जसं मी तुम्हाला म्हटली की आज आर्या मैत्रिणीकडे जेवायला जाणार आहे, तर आज आर्याचा घरात पत्ताच नाही आहे. तर आर्या येईल, पण मग उशिरा येईल, झोपेच्या वेळेपर्यंत येणार. आणि इकडे आमचं जेवण वगैरे झालं आणि परत नाईटची रुटीन. रात्रीची जी भांडी असतात ना, तर मी ती लगेचच घासून घेते, कारण की कॉक्रोच खूप होऊन जातात, त्याच्यामुळे मला ते आवडत नाही. तर मी रात्रीची भांडी वगैरे घासून घेतली. 2-4च भांडी होती, खूप काही वेळ नाही लागला. आणि काही कामं जी असतात ना, ती वेळेत करून घेतलेली कधी बेस्ट असतात, कारण की उद्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी किचनमध्ये येते आर्याचा टिफिन बनवायला आणि असा स्वच्छ टापटीप नीटनेटका जेव्हा किचन मला दिसतो ना, तेव्हा खरंच खूप भारी वाटतं, छान वाटतं. आणि इकडे सिम्बाला पण दूध काला दिलेला होता, त्याचंही खाऊन झालेलं होतं आणि आता त्याचाही झोपण्याचा वेळ झालेला आहे. त्याला थोडंसं जवळ घेतलं, त्याच्याशी थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या, दरवाज्यांची लॉक वगैरे लावली. आदित्यही त्याचा अभ्यास करायला बसलेला आहे. तर बस आता मला एका ताईंनी कमेंट केली होती, कारण की मी जीन्स वगैरे घातलेली असली ना तर तशीच झोपून जायची, कपडे काही चेंज करायचीच नाही. तर त्यांनी मला कमेंट केली होती की ताई, ॲटलिस्ट नाईट ड्रेस घालत जा, कारण की जीन्स घालून झोपत जाऊ नका. एवढे टाईट कपडे जेव्हा तुम्ही घालता तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. तर मी त्यांच्या कमेंटला खूप सिरियसली घेतलं आणि तेव्हापासून मी आता रोज रात्री झोपायच्या आधी कपडे चेंज करते. जीन्स घातलेली असेल किंवा टाईट कपडे घातलेले असतील तर ते कपडे चेंज करते, एक नाईट ड्रेस घालते आणि मगच झोपते. तर ह्या ज्या काही सवयी असतात ना, ह्या कोणामुळे तरी आपल्याला शिकायला पण मिळतं. म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली जरी असेल, पण त्याच्यापैकी आता काही मैत्रिणी आहेत ज्यांना मी ओळखत पण नाही आहे, पण तरी त्या माझ्या शरीराची एवढी काळजी घेतात की माझं आरोग्य चांगलं राहावं हे त्यांना वाटतं. आणि रोज रात्री झोपताना ना मी मसाला पान खायची सवय लावलेली आहे. तर मसाला पानमध्ये फक्त ते चेरी वगैरे आणि असा ड्राय सुका मसाला असतो आणि हे काय 5 रुपयात एक पान मिळतं. तर कुठल्याही आयुर्वेदिकचे शॉप जे आहे तर त्याच्यामध्ये ती बरणी मिळते. बरणी घेतली तर थोडं कमीमध्ये मिळतं. 30 पान येतात साधारणतः, 1 महिन्यापर्यंत पुरतील एवढे. तर रोज रात्री झोपताना खाल्लं की सकाळी जेव्हा उठते ना तेव्हा जे म्हणजे आपलं जे तोंडाचा स्मेल आहे ना तो येत नाही, एकदम फ्रेश वाटतं. पान खाऊन घ्यायचं, थोडंसं पाणी वगैरे पिऊन घ्यायचं, जेणेकरून तोंड पूर्ण आपलं माउथ फ्रेशनरसारखं छान होऊन जातं. त्याच्यामध्ये थोडंसं आसमान तारा वगैरे पण असतो ना, तर मग छान वाटायला लागतं. तर आता इकडे पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतलेली आहे मी आणि आता झोपायची तयारी करते. तर माझे जे व्हिडिओज आहेत ना ते तुम्हाला आवडत असतील, काही सजेशन द्यायचं असेल की व्हिडिओजमधून, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब